करताय तो बोगस जनता पार्टी झालेला आहे, बोगस, भाकड, भेकड. पण ज्या पद्धतीने त्यांनी आपली शिवसेना पळवली कसली, चोरली. पण त्या चोराचा हिशोब मी बरोबर चुकवल्याशिवाय राहणार नाहीये. पण मी जे तुम्हाला सांगतोय, एका शेतकऱ्याने सांगितलं, तुम्हाला पटते की नाही बघा. यांनी काय केलं, यांचे जे घरगडी सगळे यंत्रणा आहेत, निवडणूक आयोग सुद्धा यांचाच घरगडी आहे. तो मध्ये नेमला होता लवाड नार्वेकर. आपण जनतेच्या न्यायालयात हे सगळे प्रश्न मांडले होते, तुम्ही पाहिले ना. आणि आता सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय की विधिमंडळाच्या बहुमतावर तुम्ही पक्षाची मान्यता पक्ष कोणाचाही ठरवू शकत नाही. पण यंत्रणा यांच्याकडे, निवडणूक आयोग यांच्याकडे, लवाद यांच्याकडे. ज्याप्रमाणे सुरतेमध्ये त्यांनी एक चमत्कार केला आणि भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून आणला, काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्जच अवैध करून टाकला. मग ह्या सगळ्या यंत्रणा त्यांच्याकडे असल्यानंतर मी असं म्हणेन, जे मला शेतकऱ्यांनी सांगितलं, मला म्हणाले, अहो उद्धवराव, तुमच्या शिवसेनेच्या सातबाऱ्यावरती यांनी गद्दारांचं नाव लिहिलं, आमच्या सातबाऱ्यावरती यांनी दुसऱ्याचं नाव लिहिलं, तर आम्ही कोणाकडे जावं. आणि यंत्रणा यांच्याकडे. जर आता परत हे दुर्दैवाने निवडून येणार नाहीच, काय द्यायचं नाही निवडून ते मी तुम्हाला सांगतोय. हे केवळ शिवसेना संपवण्याचं कारस्थान नाही. उद्या तुमच्या सातबाऱ्यावरती कोणाचं तरी भलत्याचंच नाव लिहिलं, यंत्रणा कुठे तुमच्याकडे. काय कराल तुम्ही. रस्त्यावरती उतरा रस्त्यावर. अरे मेलात तरी चालेल, तुम्ही जगा किंवा मरा, पण मला पंतप्रधान करा. हे अशी ज्यांची मानसिकता आहे, जे शेतकरी उत्तरेमध्ये रस्त्यावरती उतरले होते, त्या शेतकऱ्यांच्या वाटेमध्ये यांनी खिळे टाकले, कंपाऊंड टाकली, सगळे त्यांच्यावरती बंदुका घेऊन पोलीस उभे केले, ड्रोन मधनं अश्रुधुराचे गोळे सोडले. येऊ नाही दिलं दिल्लीमध्ये. कोणाकडे तुम्ही दाद मागणार. मागू शकता दाद. सगळे दरवाजे तुमचे बंद झाल्यानंतर तुमच्या सातबाऱ्यावरती गद्दारांचं नाव लिहिलं, तर महाराष्ट्राच्या सातबाऱ्यावरती कोणाचं नाव देतील ते. महाराष्ट्राचा सातबारा त्यांच्या बापाच्या मालकीचा नाही, तो माझ्या या शेतकऱ्याच्या मालकीचा आहे. आणि जर मोदी शहाना वाटत असेल की सगळं गोरं ढोरं आहेत, आम्ही काय वाटेल तशी ना हाकलू तशी जातील, नाहीये. मोदीजी, तुम्ही बैल बघितला पण बैलाची शिंग नाही पाहिली अजून. आणि महाराष्ट्राचा जो खाके आहे की आला अंगावर तर घेतलं शिंगावर, आता महाराष्ट्र सज्ज आहे, तुम्हाला शिंगावरती घेतल्याशिवाय राहणार नाही. ज्या पद्धतीने यांचं सरकार चाललेलं आहे, आमच्यावरती आरोप करतात घराणेशाही. मग मी जे बोलतोय हे तुम्हाला पटते की नाही सांगा तुम्ही. आहे मी घराणेशाही मधला आहेच ना. माझ्या आई वडील, अरे तुम्हाला माझ्या वडिलांचा फोटो चोरावा लागतो, ते माझे वडील आहेत, ह्याचा मला अभिमान नसावा. म्हणजे आज त्यांना कळलेलं आहे की तुम्ही शिवसेना चोरण्याचा प्रयत्न केलात, पण मोदींच्या चेहऱ्यावरती मत मागू शकत नाही. जो गेल्या वेळेचा इथला गद्दार आपण निवडून दिला, तर माझी चूक झाली, ती मीच उमेदवारी दिली. आणि उमेदवारी दिल्यानंतर तुम्ही आता जसे पिसाटून उठलेला आहात तसे उठलात आणि दिलं त्याला निवडून. तुमची चूक नाही, माझी चूक आहे. पण हा गद्दार तिकडे गेला तेव्हा मला काय सांगत होते, हे म्हणे मोदींचा फोटो लावला म्हणून निवडून आले. मग आता बाळासाहेबांचा फोटो का लावताय. आणि जर मोदींचा फोटो लावून गेल्या वेळेला निवडून आलेला गद्दार यावेळेला का बदललात. यावेळेला सुद्धा मोदींच्या बरोबरीने गद्दारांच्या बाजूला मोदींचा फोटो लावून बघायचं होतं ना, लोक निवडून देतात का. पण मोदींचं नाव चालत नाहीये, मोदींचं नाणं महाराष्ट्रामध्ये चालत नाही. शहांचा तर पत्ताच नाहीये कुठे. तर शहांचा आणि महाराष्ट्राचा काडीचा संबंध नाहीये. उगाच आपले टिकोजीराव इकडे येऊन फणा काढतात आणि मणिपूरमध्ये जाऊन शेपट्या घालतात. हे आमचे गृहमंत्री तिकडे चीन लडाख मध्ये घुसतोय, तिकडे काय बोलत नाही, पण इकडे येऊन मोठमोठ्या फुशारक्या मारतात. बघा आम्ही काय केलं तुम्ही. मणिपूरच्या स्त्रियांची तुम्ही आबरू वाचू शकलात.